एकता, माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा ब्लॉग असा रॅन्डम ब्लॉग असणार आहे। मी नुकताच ब्लॉग सुरू केला आणि बाबांच्या शाळेतली मुलं मला भेटायला आली होती। खरंच खूप दिवसांनी त्यांना भेटून असं छान वाटलं। ट्रिप नंतर मी आज त्यांना भेटते बरेच दिवसांनी। तर आजचा असा साधा ब्लॉग असणार आहे। मी आज गाजराचा हलवा बनवणार आहे, त्याच्या मागे एक स्टोरी आहे, ती मी तुम्हाला शेअर करणार आहे। आणि त्याचबरोबर मी आज जाणार आहे कृषी प्रदर्शन बघायला। तर इथे चिपळूणमध्ये कृषी प्रदर्शन लागलंय, तर तेच पाहण्यासाठी मी जाणार आहे आणि मुलं पण त्यासाठीच इकडे आलेत। तर बघूया आम्ही काय मजा करतो ते। मी अजून ब्लॉग बनवायला पण सुरुवात नाही केली आणि मला भेटायला बघा कोण आलंय। मला भेटायला बघा कोण आलंय। हॅलो, बाबांच्या शाळेतली सगळी मुलं मला भेटायला आली आहेत। आज काय प्लॅन आहे तुमचा? कृषी विद्यापीठ। अरे वा, हे लोक सगळे प्रदर्शन होणार, हे लोक कृषी प्रदर्शन बघायला जाणार आहेत सगळे। तर माझी सगळी हलवा बनवण्याची तयारी झालेली आहे। म्हणजे मी इथे गाजर किसून घेतलेत आणि थोडेसे बदाम असे क्रश करून घेतलेत, म्हणजे मी ठेचून घेतलेत। मी बारीक त्यांना कमी एवढं त्रास नाही घेत। आणि इथे आईने घरी बनवलेलं तूप घेतलंय, छान तुपाचा असं छान वास येतोय। तर चला तर मग बनवूया गाजराचा हलवा। आई आहे ना, हे तूप माझ्यापासून लपून ठेवते, कारण मला गाईचं तूप खूप आवडतं आणि मी सगळ्या पदार्थांमध्ये तूप वापरते, मग आई हे लपून ठेवते माझ्यापासून। तर आज भरभरून तूप वापरून मी गाजराचा हलवा बनवणार आहे। चला तूप खाऊया। सर्वात आधी मी तूप गरम करून त्यामध्ये गाजर छान परतून घेतलं, जेणेकरून सगळं तूप सगळ्या गाजरला व्यवस्थित लागेल असं। त्यानंतर मी त्यामध्ये बदामाचे तुकडे टाकले आणि साखर टाकली आणि मग ते थोडंसं गरम व्हायला म्हणजे शिजत ठेवलं। आणि ते संपूर्ण सगळं शिजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी वेलची पूड टाकली आणि नंतर गरम दूध ओतलं। तर अशी आहे माझी गाजर हलव्याची रेसिपी। ओके, तर मी आता इथे गाजराच्या हलव्याला फोडणी दिली। इथे मी आता गाजराचा हलवा शिजवत ठेवलाय छान असं। त्याच्यामध्ये आता मी थोड्या वेळाने गरम दूध ओतेन, मग माझा गाजराचा हलवा रेडी होईल। तर गाजराच्या हलव्याबद्दलची एक मेमरी अशी आहे की माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एकाला गाजराचा हलवा खूप आवडायचा, तर मग मी त्याच्यासाठी म्हणून बनवून घेऊन गेले होते। त्याआधी मी घरच्यांना ट्रायल दिला होता आणि त्यांनी सगळ्यांनी माझी तारीफच केली होती, अरे वा छान आहे छान आहे। आणि नंतर मग मी त्याला खायला दिला, त्याने खाल्ला आणि दुसरा चमचा त्याने मला भरवला आणि मी म्हटलं असं काय टेस्ट करते, खूप वियर्ड लागतंय, आलं लसणाची टेस्ट येते। म्हणून मग मी तो डब्बा उघडून बघतेय, तर काय तर ते आलं लसूण पेस्टचा डब्बा होता। आणि मी मूर्ख की मी जो गाजराचा हलवा होता तो मी न बघता घाईमध्ये आलं लसूण पेस्टच्या डब्यामध्येच मी हलवा भरला आणि तो मी कॉलेजला घेऊन गेले। असा झाला होता माझा पोपट। तेव्हापासून मी कोणासाठी काहीच बनवून नेत नाही, कारण मी खूप वेंगळी आणि मी वेगळेपणा खूप करते। तर अशी माझी ही फनी स्टोरी होती। तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर आता झालाय आपला गाजराचा हलवा तयार। आता मी ह्याच्यामध्ये दूध ओतते आणि थोडा वेळ अजून मी गरम करत ठेवेन। तर आईने आल्या आल्या हलवा खाल्लाय, म्हणजे तिला थोडी पण सबर नाहीये। बाबांच्या आधी तिने खाऊन टाकलाय। तर आई कसा झालाय? मस्त। एवढं ओव्हर रिॲक्ट का करता तुम्ही लोक? सुंदर सुंदर। तर असा होता माझ्या आईचा रिव्ह्यू। तर तिला हा हलवा आवडलेला आहे। ऑब्विसली मी छानच बनवते, स्वीट डिश मी खूप छान बनवते, कारण मी स्वीट आहे। तर आता मी चालली आहे तयार होऊन कृषी प्रदर्शन पाहायला। चला तर मग मी तुम्हाला पण घेऊन जाते आमच्यासोबत कृषी प्रदर्शन जायला। खरं तर मी आधी माझ्या मैत्रिणीला पिक करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघी कृषी प्रदर्शन बघायला जाणार आहोत। चला तर मग। तर आता आले माझी मैत्रीण, ती ग्रीन ड्रेसवाली माझी मैत्रीण आहे। आता एवढ्या कॉलेज स्टुडंटमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की ती कॉलेजला जाते, तर तसं नाही, ती इकडे जॉब करते। तर आता आम्ही दोघी भेटलो की आम्ही दोघी एकत्र जाणार कृषी प्रदर्शन बघायला। हाय सायली। आम्ही कृषी प्रदर्शन पाहायला पोचलो, पण इतकी गर्दी असल्यामुळे आम्हाला व्यवस्थित काहीच पाहता नाही आलं। आम्ही खरं तर इकडे आलोय प्रदर्शन बघायला, पण गर्दीच इतकी आहे की ओव्हरऑल कृषी प्रदर्शन खूप छान होतं। शेतीशी निगडीत ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची विक्री करण्यासाठी त्यांनी तिथे ठेवल्या होत्या। इकडे एका बाजूला एंटरटेनमेंटचा प्रोग्राम होता, तर दुसऱ्या बाजूला छान अशी खाऊ गल्ली त्यांनी तयार केली होती। आणि ह्याचं वैशिष्ट्य असं होतं की प्रत्येक गावागावातून जे बचत गट आहेत त्यांचे स्टॉल इथे खाऊ गल्लीमध्ये मांडले गेले होते।
तर या रेड्याचं नाव आहे बाहुबली आणि तिकडच्याचं काय आहे? हे बाप बेटी आहेत दोघं. तर हा जो बैल आहे ना तो आमच्या गावाकडचा आहे, साखर बामणवाडी. हा बैल वेण्या बांधल्या असं वाटतंय ना शिंग. अर्जुन श्री 2021 किती छान आहे ना. कुठे दिसतच नाही. सेम पारगेंड आहे की म्हैस आहे? म्हैस आहे. केवढीशी आहे बघ. सोन्याची चैन दिला पण चैन आपल्या नशिबात कधी येणार. सर्व कृषी प्रदर्शन पाहून झाल्यानंतर आम्ही थोडासा कार्यक्रम पाहिला आणि घरच्या दिशेने निघालो. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे सगळं आवरलंय. मुलांना सुद्धा जेवण दिलं होतं. आज बाहेरूनच जेवण मागवलं होतं कारण बाबांनी अचानक मुलांना आणलं घरी आणि आईचं ट्रेनिंग लागल्यामुळे तिला सुद्धा उशीर झाला घरी यायला. मग बाहेरूनच सगळं मागवलं होतं. बिर्याणी होती, तर व्हेज नॉनव्हेज दोन्ही बिर्याणी होती. तर मग झालंय सगळं जेवण वगैरे. आता आमची झोपायची वेळ झाली आहे. ओव्हरऑल आजचा दिवस खूप छान होता आणि मुलांनी मला गिफ्ट सुद्धा दिलं. हे छान असे कानातले दिलेत. हे बघा असे छान कानातले आहेत. काय झालं आई? बघते मी. तर हे कानातले खरं तर आईला आवडले आहेत, तिला हवे आहेत, बट नाही माझं गिफ्ट आहे, मी माझ्याकडेच ठेवणार. तर चला मग याचबरोबर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. अहो जरा ग बसरा तोंड ग बसा.